नमस्कार. चला आज एका खास धर्मशास्त्रीय ग्रंथामध्ये डोकावून पाहूया जो आपल्याला पाप, न्याय आणि स्वतंत्र इच्छेच्या अंतिम परिपूर्णतेबद्दल एक वेगळाच दृष्टिकोन देतो. चला तर एका अशा मूलभूत प्रश्नापासून सुरुवात करूया जो हा ग्रंथ आपल्या समोर ठेवतो. ह्या सृष्टीला खरी शांतता आणि स्थिरता मिळवण्यासाठी नेमकं काय गरजेचं आहे बघूया हा ग्रंथ याचं उत्तर कसं देतो. तर मग प्रश्न असा आहे की या सगळ्या गोंधळाची, या दुःखाची सुरुवात झाली तरी कुठून? या ग्रंथानुसार याचं मूळ आहे एका खोट्या गोष्टीत, ज्याने संपूर्ण सृष्टीमध्ये शंका निर्माण केली. याचाच अर्थ असा की ही जी एक छोटीशी शंका होती ना, तीच पुढे जाऊन सगळ्या पापांचं मूळ बनली. आणि याच शंकेमुळे निर्माता आणि त्याच्या निर्मिती यांच्यातलं नातं तुटलं. आणि मग बघा, जणू काही एक साखळीच तयार झाली. एका खोट्या गोष्टीमुळे मनात शंका आली, आणि जिथे शंका असते तिथे खरं प्रेम असूच शकत नाही. आणि मग त्यातूनच पापाचा जन्म झाला. ठीक आहे, मग या भ्रष्ट झालेल्या स्थितीवर उपाय काय? हा ग्रंथ आपल्याला सांगतो की देवाच्या परिपूर्ण स्वभावाचा पुरावा दोन मोठ्या महत्त्वाच्या घटनांमधून आपल्याला मिळतो. या घटना दोन गुणांमध्ये संतुलन साधतात. आता इथे खूपच रंजक गोष्ट मांडली आहे. म्हणजे उपाय कसा सादर केलाय ते बघा. एका बाजूला आहे प्रभू येशूचं क्रूसावरचं बलिदान, जे देवाच्या प्रेमाचा पुरावा आहे, आणि दुसऱ्या बाजूला आहे अंतिम न्याय, जो त्याच्या परिपूर्ण न्यायाची साक्ष देतो. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. क्रूसापलीकडेही एक अशी निर्णायक घटना आहे जी सैतानाच्या त्या मूळ खोट्या विधानाला कायमचं खोडून काढते. आणि या घटनेलाच पहिले पुनरुत्थान असं म्हटलं गेलं आहे. म्हणजे हा तो क्षण आहे जेव्हा देवाच्या आज्ञा पाळणाऱ्या हुतात्म्यांनी मृत्यूवरच विजय मिळवला आणि देवाच्या नियमांची सत्यता सिद्ध केली. म्हणजे ह्यातलं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर हे पुनरुत्थान एक असा ठोस पुरावा आहे जो सगळ्यांच्या डोळ्यासमोर घडतो आणि तो शंकेचा पायाच उखडून टाकतो, ज्यामुळे विश्वास ठेवणाऱ्यांसाठी पाप करणं अशक्य होऊन जातं. चला आता पुढे बघूया, कारण हा ग्रंथ फक्त पापाला शिक्षा देण्याबद्दल नाहीये, तर पापाला त्याच्या मुळाशी, म्हणजे जिथून ते आलं तिथे परत पाठवण्याची प्रक्रिया पण समजावून सांगतो. आणि हे समजवण्यासाठी ना, हा ग्रंथ लेवीय पुस्तकातल्या एका जुन्या नियमाचा संदर्भ देतो. तिथे असं होतं की समाजनिंदा करणाऱ्या व्यक्तीचा दोष एका प्रतिकात्मक कृतीतून त्याच्यावरच परत टाकत असे. हेच आहे अंतिम जबाबदारीचं तत्त्व. ज्या सैतानाच्या खोट्या बोलण्यामुळे पापाची सुरुवात झाली, ते पाप शेवटी प्रतिकात्मक आणि कायदेशीररित्या त्याच्याकडेच परत पाठवलं जातं. आणि या संपूर्ण प्रक्रियेचा शेवट होतो महान श्वेत सिंहासनाच्या न्यायाने. हा तो अंतिम आणि अटळ न्याय आहे, जिथे सर्व पापांना शिक्षा दिली जाते. तर मग न्याय आणि मुक्तीच्या या संपूर्ण वैश्विक नाटकाचा शेवट काय होतो? त्याचा परिणाम काय? तो म्हणजे स्वतंत्र इच्छेच्या एका परिपूर्ण स्वरूपाची स्थापना. आणि इथेच आपल्याला अंतिम ध्येय अगदी स्पष्ट दिसतं. स्वतंत्र इच्छा संपत नाहीये, उलट ती अधिक परिपूर्ण होतीये. ती अशा एका सत्यात काम करते जिथे देवाचा प्रेम आणि न्याय हे पूर्णपणे सिद्ध झालेलं आहे, त्यावर आता कोणतीही शंका नाही. म्हणजे निष्कर्ष अगदी स्पष्ट आहे. शुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि त्यातून एका अशा नवीन सृष्टीची निर्मिती होते जी पापाच्या अस्तित्वापासून आणि त्याचे शक्यतेपासून सुद्धा पूर्णपणे मुक्त आहे. तर या विवेचनातून आपण न्याय, पाप आणि मुक्ती याबद्दलचा एक विशिष्ट धर्मशास्त्रीय दृष्टिकोन पाहिला. आणि हे आपल्याला एका अंतिम प्रश्नावर आणून सोडतं. अशा जगात जिथे वाईटाचं न्यायपूर्ण आणि कायमचं निराकरण झालं आहे, तिथे खऱ्या अर्थाने स्वतंत्र असण्याचा अर्थ तरी काय असेल?